Hello, friends. Biomolecules, the topic under consideration. And up till now, we have considered monosaccharides, glucose and fructose. Newman projection, open form, ring form, Haworth projection formula. All that should be studied properly, carefully. And then now we can easily switch over to disaccharides. And to start with, actually, the very first disaccharide we should consider is sucrose. Sucrose, cane sugar, sugar cane juice, sugar which we eat. Sugar is a general terminology. Under that, sucrose, cane sugar, our area. Okay, that is sucrose. Now, sucrose is an example of disaccharide. Means what? Disaccharide on hydrolysis give two monosaccharides. The same is followed by sucrose. Sucrose on hydrolysis give two monosaccharide units, one molecule of glucose plus one molecule of fructose. Glucose plus fructose. Now, in detail, we will know it. Glucose, alpha D, fructose, beta D. Okay. It is a disaccharide because on hydrolysis it gives one molecule of glucose and one molecule of fructose. Now, I have already written because we have studied this earlier. Since glucose on hydrolysis give sucrose on hydrolysis give in simple initial terms we say glucose and fructose. Sucrose on hydrolysis give alpha, this specific, because here alpha and beta, there are two possibilities. Alpha, naturally occurring, we represent in the form of D, and naturally occurring is dextro, as we know. Alpha D dextrorotary, alpha D glucopyranose, and beta D naturally occurring fructose is LEVO, therefore the minus sign. Beta D fructofuranose. Okay. So to write the structure of sucrose, we cannot prepare sucrose by using this glucose and this fructose. But since sucrose on hydrolysis gives these two monosaccharides, one is glucose and other is fructose, glucose of alpha type, fructose of beta type. Okay. मग बघा अल्फा म्हणजे काय आम्हाला माहिती आहे की हा जो नंबरिंग दिले बघा 1 2 3 4 5 6 मेंबर रिंग, 5 कार्बन 1 ऑक्सिजन, तो जो हा नवीन ओपन फॉर्मचा रिंग फॉर्ममध्ये आलेला ॲनोमेरिक कार्बन, दिस इज ॲनोमेरिक कार्बन, नाही का, ॲनोमेरिक कार्बन. तो ॲनोमेरिक कार्बन, OH ऑफ ॲनोमेरिक कार्बन ओपन फॉर्मच्या रिलेटिव्ह विचारात घेतलं तर राईट साईडला, म्हणजे रिंगच्या बिलो द रिंग, हॅवर्थ प्रोजेक्शनमध्ये बिलो द रिंग अल्फा, थर्ड कार्बनच्या वरती आणि बाकीचे खाली ॲनोमेरिक सोडून ग्लुकोजमध्ये आणि फ्रुक्टोजमध्ये पण थर्ड कार्बनचा ओपन स्ट्रक्चरमध्ये लेफ्ट साईडला आणि बाकीचे राईट साईडला, आठवा सगळं एकमेकांना लिंक्ड आहे. त्यावरून याच्यावरून परत मागचं रिव्हिजन करायचं. जेवढं तुम्ही मागचं बेसिक कराल तेवढं हे सोपं जाईल. हे सोपं केलं की बाकीचे डायसॅकराईड सोपे जातील आणि मग पॉलिसॅकराईड सोपे जातील. असं ते एकमेकांना रिलेटेड आहे. मग ती फटाक्याचे माळ असं सोपं जातं सगळं. म्हणून हे झालेलं आहे, त्यामुळे आधीच लिहून ठेवलं, पण थोडं एक्सप्लेन करूया म्हटलं. फ्रुक्टोज बघा इथं, मग त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे किटोनिक ग्रुप
आणि C5 5th कार्बन त्या ओपन चेनमधला, तिथं ॲनोमेरिक कार्बन तयार होतो, म्हणजे सेकंड कार्बन किटॉनिक नाही का. मग 1 2 3 4 5 6 थर्ड कार्बन ओपन स्ट्रक्चरमध्ये लेफ्ट साईडला, बाकीचे राईट साईडला. त्या हिशोबाने थर्ड कार्बन लेफ्टवाले ते रिंगच्या हॅवर्थमध्ये प्लेनमध्ये रिंगमधले ॲटम्स प्लेनमध्ये, आणि अबाव द प्लेन लेफ्ट साईडचे अबाव द प्लेन, बाकीचे बिलो द प्लेन. पण हा बीटावाला आहे. बीटावाला म्हणजे ॲनोमेरिक कार्बनला जो अटॅच्ड OH आहे तो अबाव द रिंग. ॲनोमेरिक कार्बनला अटॅच्ड जो आहे तो अबाव द रिंग. ओके, जस्ट अ मिनिट. येस, तर हे पहिल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे दोन्ही स्ट्रक्चर समजून घ्या. आणि मी पुन्हा आता सांगतो की सुक्रोज ऑन हायड्रोलिसिस गिव्ह दीज टू, अल्फावाला ग्लुकोज आणि बीटावाला फ्रुक्टोज. याचा अर्थ काय, तर हा जो ॲनोमेरिक कार्बनला अटॅच्ड OH ग्लुकोजचा आणि ॲनोमेरिक कार्बनला अटॅच्ड OH फ्रुक्टोजचा, त्याच्यामधून एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढला, तर थ्रू ऑक्सिजन हे दोन एकमेकांना रिंग जोडल्यानंतर जे स्ट्रक्चर होईल दॅट विल बी दी केमिकल स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. लक्षात आलं का? म्हणजे हे दोन रिंग थ्रू ऑक्सिजन एकमेकांना जोडलेले आहेत. दॅट इज कॉल्ड एज ग्लायकोसायडिक लिंकेज. लिहून दाखवतो. मग एकदा हे दोन आपण सेपरेटली शिकलो आहे. फक्त आता लक्षात एवढंच ठेवायचं आहे की ॲनोमेरिक कार्बनचे OH दोघांचे वॉटर मॉलिक्यूल इज गिवन आउट. ओके, वॉटर मॉलिक्यूल इज गिवन आउट, आणि थ्रू ऑक्सिजन हे दोन रिंग एकमेकांना जोडल्यानंतर हा अल्फावाला ग्लुकोज आणि बीटावाला फ्रुक्टोज, त्याप्रमाणे सगळं वरती खाली ते सगळं. म्हणून ते हा ग्लुकोजच्या खाली फ्रुक्टोज लिहिलेला आहे. साईडला लिहिण्याची जास्त पद्धत आहे. मग ते साईडला लिहिताना हा ॲनोमेरिक कार्बन नॉर्मली आपण असा लिहितो, मग तो असा लिहायचा, मग 3 डायमेन्शनलला परत ते उलटं दाखवायचं, असं सर्कस. तसं करण्यापेक्षा हे सगळ्यात सोपं पडतं, एस्पेशली सुक्रोजला. बाकीचे डायसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्सला आपण साईडला लिहितो, तिथं ते सोयीचं पडतं. सुक्रोजला हे सोयीचं पडतं, सुक्रोज दाखवायला डायसॅकराइड. कारण याचा अल्फावाला OH आणि याचा बीटावाला ॲनोमेरिक कार्बनला अटॅच्ड OH, त्यांच्यामध्ये H2O बाहेर पडतो आणि थ्रू ऑक्सिजन. मी आता लिहितो जायचं. मग एवढं जर लक्षात ठेवलं, सुक्रोज म्हणजे काही नाही, हे जर सेपरेटली आधी आपण अभ्यास केलेला आहे. आणि ऑन हायड्रोलिसिस हे दोन्ही मिळतात. याचा अर्थ हे दोन्हीचे थ्रू ऑक्सिजन जे जोडल्यानंतर स्ट्रक्चर होईल दॅट विल बी द स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. बाकी सगळं बघून लिहायचं आहे, काहीच अभ्यास नाही. मग सुक्रोजचा स्ट्रक्चर लिहिता येत नाही, ह्या दोघांचं लिहिता येते. मग याला काय अर्थ नाही. हे दोन्हीचं येत नसेल तर सुक्रोजचं येणार नाही. पण हे दोन्ही एकदा केलं की सुक्रोजचं काहीच नाही. ॲनोमेरिक कार्बनचा OH अल्फावाल्या ग्लुकोजचा आणि ॲनोमेरिक कार्बनचा OH बीटावाल्या फ्रुक्टोजचा, त्यांच्यामधून वॉटर काढल्यानंतर थ्रू ऑक्सिजन जे काही स्ट्रक्चर होईल दॅट विल बी द स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. बघा मी आता लिहितो. आता हे बाकीचं तर बघूनच लिहायचं. म्हणजे हे केलेलं आहे मी, मला येतं आहे, त्यामुळे न बघता येत असेल तर न बघताच लिहिणार. चेंज फक्त एवढाच करायचा, हा OH आणि हा OH यातला वॉटर काढून थ्रू ऑक्सिजन, समजा इथला OH आणि इथला H काढला, आणि मग हा ऑक्सिजन आणि हा कार्बन यांच्यामध्ये बॉन्ड दाखवला की संपला विषय. ओके, आता बघा हा C1 C2 व्यवस्थित काढतो. खराबच दिसतंय, जस्ट पॉज करतो. येस, बघा हा C1 अल्फावाल्या ग्लुकोजचा C1 1 2 नाही का 3 4 5, मग ऑक्सिजन आणि हे रिंग झालं होतं. मग हा 1 नंबर 1 2 नाही का 3 4 5, आणि याचा 6वा कार्बन ओपन स्ट्रक्चरचा तो CH2OH बाहेर आहे. तसंच करतो आहे मी सगळं. 1 2 3 थर्ड कार्बनचा OH वरती, बाकीचे OH खाली नाही का. H, आता हा ऑक्सिजन ठीक आहे,
आता काय राहिलं का लिहिताना गडबडीत बघा. नाही, येस. आणि हा एच आणि हा ओ एच कसे दाखवा, यातला वॉटर काढायचा म्हणजे या कार्बनला जोडणार, म्हणजे हे स्ट्रक्चर काढतो मी. बघा हा फ्रुक्टोज सेकंड, नाही का, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि ऑक्सिजन, अशी ती रिंग तयार झाली होती. कारण का हा बिटावाला आहे म्हणजे ओ एच वरच्या साईडला, अल्फावाला फ्रुक्टोज असता तर ओ एच खाली, म्हणजे हा वरती गेला असता. ॲनोमेरिक कार्बनचा ओ एच बिलो द रिंग अल्फा, अबाव द रिंग बीटा, जसा हा अल्फा आहे बघा, हा बीटा. ओके. आणि मग हा ओ एच आणि इथला एच बाहेर गेला आणि थ्रू ऑक्सिजन लिंकेज झालं. सोयीसाठी मी कलरने दाखवतो, तेवढाच पॉईंट. ओके. आणि मग हा CH2OH आहे, आधीच लिहून दाखवलं. झालं. अल्फा बीटा फक्त इथला ओ एच बिलो द रिंग आहे का अबाव द रिंग आहे त्याच्यावरून ठरलं, पण बाकी सगळं थर्ड कार्बनचं ओ एच अबाव द रिंग, बाकीचे बिलो द रिंग, नाही का. 2 म्हणजे इथून 1 आहे त्या नंबर. किटोनिक कार्बन ओपन स्ट्रक्चरचा तो ॲनोमेरिक कार्बन झाला, नाही का. 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6वा बाहेर CH2OH. सोयीसाठी असं लिहितो, लिहिण्याची सोय. CH2OH, बाकीचे हायड्रोजन. थर्ड कार्बन. मग हा ओ एच आणि हा एच असं पकडा, नाही तर हा ओ एच आणि हा एच पकडा. थ्रू ऑक्सिजन हे दोन्ही रिंग जोडले एकमेकांना, बाकी सगळं आहे तसंच. दिस इज सुक्रोज. आणि याला मग म्हणतात, हा जो थ्रू ऑक्सिजन लिंकेज तयार झालेला आहे ग्लायकोसायडिक लिंकेज. ग्लायकोसायडिक लिंकेज हा डायसॅकराइड, हे सुक्रोजचं स्ट्रक्चर आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काय बघा, हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज, नाही का, वॉटर बाहेर पडलं एक, गिव्ज अल्फा ग्लुकोज, साध्या भाषेत म्हणजे आता याचं पूर्ण नाव सांगितलं प्रत्येक वेळेला एक्सप्लेन करून, अँड बीटा ग्लुकोज, म्हणजेच अल्फा ग्लुकोज बीटा ग्लुकोज शिकलो आहे आपण. त्याच्यातला ॲनोमेरिक कार्बनचा ओ एच, अल्फा ग्लुकोजचा, ॲनोमेरिक कार्बनचा ओ एच बीटा ग्लुकोजचा, त्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढलं आणि थ्रू ऑक्सिजन लिंकेज दाखवलं. बाकीचं हे आधी शिकलेलं आहे तसं लिहिलं, फक्त याचा बिलो द रिंग आणि याचा अबाव द रिंग असं असल्यामुळं ते एकाखाली लिहिलं की ते स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल अँगलनी रिप्रेझेंटेशन जे प्लेनमध्ये करतो ते चुकत नाही, म्हणून सुक्रोजला आपण असं लिहितो, वरती ग्लुकोजचं खाली फ्रुक्टोजचं, म्हणजे मग ते चुकत नाही. साईडला लिहिलं तर मग त्याप्रमाणे मग तो हा, कारण लिहिताना आपण नॉर्मली असं लिहितो ना, मग तो या साईडला उलटं करायचं, मग ते सगळंच 3 डायमेन्शनल विचार करून तसं सगळी सर्कस करत बसायची सुक्रोजसाठी गरज नाही. हे सोपं आहे, हे सुक्रोज. अशा पद्धतीने सुक्रोज ना. आता आणखी ग्लायकोसायडिक लिंकेज, हे ॲनोमेरिक कार्बन, हे ॲनोमेरिक कार्बन, हे सगळं ठीक आहे. सुक्रोज ॲज अ होल न्यू कंपाऊंड डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, ते बुकमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. हायड्रोलिसिस केल्यानंतर जो अल्फावाला ग्लुकोज मिळतो तो डेक्स्ट्रो आहे आणि फ्रुक्टोज मिळतो तो लिओ आहे, पण दोन्हीचे मिळून तयार झालेला नवीन कंपाऊंड आहे तो ओव्हरऑल डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. ओके. म्हणजे शुगर कॅन ज्यूस शुगर मिलमध्ये जाताना उतारा कमी जास्त असं म्हणतात बघा, ते वेळेत क्रश करून सगळी प्रोसेस झाली पाहिजे शुगर फॅक्टरीमध्ये. त्याचे कारण असते आहे की हे जे सुक्रोज तयार झालेला असतो, केन शुगर, ऊस, त्याच्यामध्ये जर टेम्परेचर वाढलं असेल किंवा प्रक्रिया करायला ते सगळं सुक्रोज क्रिस्टल शुगर वेळ लागला, तर त्या वेळेमध्ये मग त्याचा हायड्रोलिसिस होऊन अल्फावाला ग्लुकोज आणि बीटावाला फ्रुक्टोज तयार व्हायला लागतो. आणि आम्हाला खाण्याची शुगर म्हणजे आम्हाला हे असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी फार विचारात घ्याव्या लागतात. एक गोष्ट ही आहे, हे नॉन रिड्युसिंग. आता मग तो मोनोसॅकराइड असू दे, डायसॅकराइड असू दे, पासून ते ऑलिगो म्हणजे 9 युनिट्सपर्यंत ऑलिगो, हे इंट्रोडक्शनमध्ये दिलेलं आहे. हे सगळे ॲक्च्युली येतात शुगरमध्ये, वॉटर सोल्युबल आहेत, स्वीट आहेत, ते इंट्रोडक्शनमध्ये आहे, मी काही जास्त बोलत नाही.
त्यामध्ये हा सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर बनलेला आहे. नॉन रिड्युसिंग शुगर. तसं काय म्हणलेलं आहे तर तुम्हाला पहिलं रिड्युसिंग शुगरचं एक एक्झाम्पल इथं असंच बोर्डवरती लिहून दाखवलं की तुलना केली की लगेच कळेल. आता सांगतो मी. दी ॲनोमेरिक कार्बन ऑफ बोथ दी मोनोसॅकराइड्स म्हणजे हायड्रोलिसिस करून नंतर मिळणारे मोनोसॅकराइड्स. ॲनोमेरिक कार्बन ऑफ बोथ दी मोनोसॅकराइड्स विच वी गेट ऑन हायड्रोलिसिस बोथ आर इन्व्हॉल्व्ड और बोथ आर कनेक्टेड थ्रू ग्लायकोसाइडिक लिंकेज. त्यामुळं जे आपण मोनोसॅकराइड शिकताना ओपन स्ट्रक्चर आणि रिंग स्ट्रक्चर, रिंगमध्ये परत अल्फा बीटा असा इक्विलिब्रियम बघितलेला आहे. भले कमी असेल ओपन 0.004 वगैरे 0.04 0.05 वगैरे पण आहे. तर ओपन स्ट्रक्चरमध्ये एस्पेशली ओपन स्ट्रक्चरमध्ये हा ग्लुकोज अल्डिहाइडिक ग्रुप देणार, हा फ्रुक्टोज हा कीटोनिक ग्रुप देणार आणि मग अल्डिहाइडचं टोलेन्स रिएजंट, फेलिंग्स रिएजंट त्यांच्याबरोबर रिॲक्शन होते अल्डिहाइडिक ग्रुपची. तसं इथं ॲनोमेरिक कार्बन दोन्हीचे पण थ्रू ग्लायकोसाइडिक लिंकेज इन्व्हॉल्व झाले त्या मॉलिक्यूलमध्ये. त्यामुळं ओपन स्ट्रक्चर होण्यासाठी इथं स्कोप नाही आहे. सो दिस विल नॉट रिॲक्ट विथ नॉन रिड्युसिंग शुगर, दिस विल नॉट रिॲक्ट विथ टोलेन्स अँड फिलिंग्स, म्हणून हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे. आता हे थोडं आत्तापर्यंत बोललो लक्षात ठेवा. पुढं आणखी एक डायसॅकराइडचं एक्झाम्पल मी आता इथं लिहितो. हे पासून झाल्यानंतर हे आता सांगून झालं की ते रिड्युसिंग का विचारात घेतलं की मग हे नॉन रिड्युसिंग का असं समजायला ते सोयीचं आहे. पुढचं जे एक्झाम्पल मी घेणार आहे माल्टोस. ओके, बरेच आहेत. सेल्युबायोस आहे, माल्टोस आहे, लॅक्टोस आहे, डायसॅकराइड्स. फॉर्म्युला सेमच असतो सुक्रोजसारखा, पण ऑन हायड्रोलिसिस कुठले दोन मोनोसॅकराइड मिळतात त्याच्यावरती ठरतं. आता माल्टोस याच्यानंतर जे घेणार आहे ग्लुकोज प्लस ग्लुकोज, जसं इथं सुक्रोजचं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज आणि सेल्युबायोस त्यानंतरचं फक्त ऐकून ठेवा. तिथं पण ग्लुकोज प्लस ग्लुकोज आहे, पण अल्फावाला आणि बीटावाला याच्यातून फरक पडला. म्हणजे मग एक डायसॅकराइड शिकला की एक माल्टोस शिकलं की आपल्याला सेल्युबायोस फक्त इथं दोन्ही पण मोनोसॅकराइड म्हणजे हे अल्फावाले ग्लुकोज आणि अल्फावाला ग्लुकोज या दोघांच्यामधून जसं अल्फावाला ग्लुकोज आणि बीटावाला फ्रुक्टोज याच्यामधून एक डायसॅकराइड बनवला, वॉटर मॉलिक्यूल काढून थ्रू ऑक्सिजन ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि डायसॅकराइड दाखवलं. तसं अल्फावाला ग्लुकोज हा आणि त्याच्या बाजूला आणखी एक अल्फावाला ग्लुकोज लिहितो. म्हणजे आता लिहिणार मी, लिहिलं हे सेम स्ट्रक्चर इथं लिहिलं आणि त्यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज दाखवलं की तो एक डायसॅकराइड होतो. तो एकदा तो लिहिला अल्फावाला, जस्ट सांगून ठेवतो की तशाच पद्धतीने फक्त बीटावाल्या दोघांच्यापासून एक डायसॅकराइड तयार होतो. असे एक्झाम्पल्स वाढत जातात. दिसताना ते किचकट आणि भरपूर एक्झाम्पल्स वाटतात, पण एकदा ते लिंक आणि जेवढा बदल आहे तेवढाच कळला आणि तेवढाच करायला शिकलो की मग ते सोपं जातं. तर मुद्दा काय आहे, जसं आत्ता आपण बघितलं तसं आता पुढचं एक्झाम्पल जे डायसॅकराइडचं असणार आहे ते मी लिहून दाखवतो. पण आता इथूनच तुम्हाला आयडिया आली. ते पुढचं लेक्चर बघायच्या आधीच तुम्ही रफ वर्क करून कागदावरती लिहून वगैरे ते करून बघा की अल्फा डी ग्लुकोपायरोनोस आणि अल्फा डी ग्लुकोपायरोनोस या दोघांच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन ग्लायकोसाइडिक लिंकेज जर तयार झालं तर तो पण एक डायसॅकराइड तयार होतो. ते बघणार आहे आपण. पण त्याच्या आधी हे बघून घ्या आणि मग त्याची आणि याची तुलना केली की मग हा नॉन रिड्युसिंग आणि तो का रिड्युसिंग ते कळेल. त्यासाठी आता पुढचं ते डायसॅकराइड दाखवतो. तर हे दिस इज कॉल्ड एज ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि हा जो आहे हा सुक्रोजचं स्ट्रक्चर तर इट इज नॉन रिड्युसिंग शुगर बिकॉज इट डज नॉट रिॲक्ट विथ फेलिंग्स रिएजंट, टोलेन्स रिएजंट. तर त्याचे कारण का तर याचा ॲनोमेरिक कार्बन आणि याचा ॲनोमेरिक कार्बन हे दोघं पण बोथ आर इन्व्हॉल्ड इन ग्लायकोसाइडिक लिंकेज, त्यामुळे त्याचं ओपन फॉर्म शक्य नाही आहे. ओके, हे रिझन आहे. आणि मी आत्ता जसं बोललो तसं दुसरं तसं डायसॅकराइड बघितल्यानंतर परत आत्ताच हे बोललो हे जर ऐकलं तर तुम्हाला आणखी जास्त कळेल त्याचा काय अर्थ होतो तो. येस, आता डायसॅकराइड माल्टोस बघूया आपण. हा पण डायसॅकराइड आहे, म्हणजेच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 मोनोसॅकराइड युनिट्स. आता याचं काय आहे, माल्टोस ऑन हायड्रोलिसिस
on hydrolysis it gives glucose plus glucose. आणि दोन्ही पण ग्लुकोज अल्फावालेच आहेत, बाकी डिटेल येत नाही, कॅपिटल डी वगैरे. अल्फा डी ग्लुको पायरॅनोस, अल्फावाला ग्लुकोज अल्फावाला ग्लुकोज. याच्या आधी आपण बघितलं होतं सुक्रोज ते ऑन हायड्रोलिसिस अल्फावाला ग्लुकोज आणि बीटावाला फ्रुक्टोज असे दोन मोनोसॅकराइड मिळाले होते डिफरंट. इथं सेम ग्लुकोज आणि सेम म्हणजे दोन्ही पण अल्फावाले. ओके, म्हणजे हा तर अल्फावाला ग्लुकोज मी आधीच्यासाठी लिहिलाच होता, म्हणजे हे इथंच. तरी पण बघा की रिंग फॉर्ममध्ये जे ओपन फॉर्ममध्ये आपण बघितलं थर्ड कार्बनचा OH लेफ्ट साईडला ग्लुकोजसाठी आणि फ्रुक्टोजसाठी, म्हणजेच रिंग फॉर्ममध्ये तो अबाव द रिंग, म्हणजे बाकीचे बिलो द रिंग, म्हणजे हा ओपन फॉर्ममध्ये असतात, म्हणजे हा बिलो द रिंग. मग हे हायड्रोजन, हे हायड्रोजन. आणि अल्फावाला ग्लुकोज आहे म्हणजे OH ग्रुप बिलो द रिंग. बीटावाला असतं तर OH ग्रुप इथं, हायड्रोजन इथं. ओके, हे OH म्हणजे हा परत अल्फा डी ग्लुकोपायरोनोस, सेम नाव आहे. ओके, आता मात्र जे ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार होणार आहे, ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार होणार आहे ते बघा, ते C1 of 1 alpha D glucopyranose and C4 of another glycosidic another alpha D glucopyranose. म्हणजे इथं जे डायसॅकराइड तयार होणार आहे तो आधीच्या डायसॅकराइडपेक्षा काय वेगळा आहे बघा, ते एकाचा ॲनोमेरिक कार्बन इन्व्हॉल्ड आहे आणि सेम मॉलिक्यूल असला तर दुसरा मॉलिक्यूलचा ॲनोमेरिक कार्बन इकडे आहे, हा ॲनोमेरिक कार्बन आहे. न्यू रिंग फॉर्ममध्ये झाल्यानंतर नवीन जो कार्बन, कायरल कार्बन तयार झाला, नवीन OH तयार झाला. ओके, पण हा जो आता माल्टोसमध्ये जो डायसॅकराइड आहे त्याचे हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय मिळतात तर 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्फावाले ग्लुकोज, अल्फा ग्लुकोज म्हणजे अल्फा डी ग्लुकोपायरोनोस, अल्फा डी ग्लुकोपायरोनोस. ओके, याचा अर्थ अल्फा डी ग्लुकोपायरोनोस हे 2 मॉलिक्युल्समधून ग्लायकोसाइडिक लिंकेज दाखवलं की माल्टोसचं स्ट्रक्चर असणार. पण तो जो ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार होतो आहे, मगाशी जसं दोन्ही ॲनोमेरिक कार्बनमध्ये झालं होतं सुक्रोजमध्ये, तसं एका मॉलिक्यूलचा ॲनोमेरिक कार्बनचा OH आणि दुसऱ्याचा C4वाला OH. मग इथून एक OH आणि इथून H असं जर काढलं तर ते थ्रू ऑक्सिजन जोडलं की ते झालं माल्टोचं स्ट्रक्चर झालं. म्हणजे बाकी आता अल्फा डी ग्लुकोपायरोनोचं स्ट्रक्चर शिकलो आहे आपण. फक्त लक्षात काय ठेवायचं, माल्टोस म्हणजे काय डायसॅकराइड आहे की 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरोनोस आपण लिहायचे आणि ग्लुकोपायरोनोसचा एकाचा C1 म्हणजे ॲनोमेरिक कार्बनचा OH आणि दुसऱ्याचा C4चा OH, C4ला अटॅच्ड OH म्हणजे ॲनोमेरिक नाही आहे तो, तिथून वॉटर काढला की थ्रू ऑक्सिजन जोडल्यानंतर जे स्ट्रक्चर होईल बाकी सगळं तसंच, ते माल्टोचं स्ट्रक्चर. मग ते मी लिहितो, हा इकडून OH आणि इकडून H असं काढलं आणि या ऑक्सिजन थ्रू हे जोडतो. मग दोन्ही पण प्लेनच्या खाली असल्यामुळं ते स्पेसमध्ये दाखवायला सोपं आहे. असं 20 तारखं दाखवतात बघा, मी आता लिहितो. ओके, 1 2 3 4 5 ऑक्सिजन, नाही का. आता जरा पटपट काढतो, तेच आहे तसंच आहे सगळं. ओके, इथं 6th कार्बन CH2OH, 1 2 3 थर्ड कार्बनचा OH वरती, बाकीचे खाली. आणि अल्फावाला असल्यामुळं OH प्लेनच्या खाली, नाही का. आणि हे स्ट्रक्चर इथं पुन्हा रिपीट करतो, तेच स्ट्रक्चर आहे ते अल्फा डी ग्लुकोज, नाही का, तेच स्ट्रक्चर आहे. 1 2 नाही का, लिहिताना थोडं ठीक आहे. 3 4 1 2 3 4 5 ऑक्सिजन झालं. हा ॲनोमेरिक कार्बन 1 2 3 थर्ड कार्बनचा OH वरती, 4 5 6वा कार्बन CH2OH बाहेर रिंगच्या. ओके, आणि मग थर्ड कार्बनचा OH वरती, बाकीचे खाली. ते बघून तर लिहायचं सगळं. एकदा तयार अभ्यास, त्या दोन्हीचा सेपरेट अभ्यास केल्यानंतर मग बघून लिहायचं आहे. आणि मग इकडं हा OH, इकडं हा H, हा ॲनोमेरिक कार्बन, नाही का. 1 2 3 4
5 आणि हा 6 हा ॲनोमेरिक कार्बन आहे. आणि ग्लायकोसाइडिक लिंकेज कसा तयार झालेला आहे, इथला OH आणि इथला H म्हणजे ह्या थ्रू ऑक्सिजन म्हणजे दाखवताना मग त्यामुळे दोन्ही पण खाली आहेत प्लेनच्या खाली, त्यामुळे लिहिताना ते कसं लिहितात बघा, इथंच पुसून दाखवतो मी, लिहिताना तेव्हा असं दाखवतात, हे ग्लायकोसाइडिक लिंकेज. ग्लायकोसाइडिक लिंकेज हे माल्टोस. माल्टोस म्हणजेच काय, ऑन हायड्रोलिसिस ऑफ दिस डायसॅकराइड इथं 1 2 ओके, ऑन हायड्रोलिसिस अल्फा डी ग्लुको पायरेनोस म्हणजे साध्या भाषेत अल्फा डी ग्लुकोजचे 2 मॉलिक्युल्स मिळतात. याचा अर्थ अल्फा डी ग्लुकोजचे 2 मॉलिक्युल्सपासून ग्लायकोसाइडिक लिंकेज बनवला की आम्हाला माल्टोसचं स्ट्रक्चर मिळणार. फक्त याच्यामध्ये काय आहे की एका मोनोसॅकराइडचा ॲनोमेरिक कार्बन म्हणजे C1 आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा ॲनोमेरिक नसलेला C4 या 2 कार्बनचे OH मध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार झालेली आहे. आणि त्यामुळे इकडचा ॲनोमेरिक कार्बन हा डायसॅकराइडच्या ग्लायकोसाइडिक लिंकेजचा पार्ट नाही आहे. त्यामुळं जो ॲनोमेरिक कार्बनचं ओपन फॉर्म आणि रिंग फॉर्म असं जे इक्विलिब्रियम असतो, आपण ग्लुकोजचं किंवा फ्रुक्टोजचं बघितलं बघा, ओपन स्ट्रक्चर आणि रिंग स्ट्रक्चरचे 2 फॉर्म. ओके, रिंग ओपन स्ट्रक्चरपासूनच ॲनोमेरिक कार्बन तयार झालेला रिंग फॉर्म दाखवून, तो मेजॉरिटी असला तरी अभ्यासाची सुरुवात आपण तशी. तर हा जो ॲनोमेरिक कार्बन आहे दोन्हीपैकी समजा या मॉलिक्युलचा, या मोनोसॅकराइडचा, ओके, या अल्फावाल्या ग्लुको पायरेनोसचा, तर इथं ओपन झाला तर अल्डिहाइड ग्रुप तयार होणार आहे. आणि मग इथं अल्डिहाइड ग्रुप तयार झाला तर तो फिलिंग सोल्युशन टॉलन्स रिएजंटला रिॲक्ट होणार. म्हणजेच काय का बरं, हे काय बरं, हे रिड्युसिंग शुगर बिकॉज ऑफ ह्या ज्या डायसॅकराइडमध्ये एक ॲनोमेरिक कार्बन आहे अवेलेबल ओपन फॉर्ममध्ये, ओपन फॉर्म आणि रिंग फॉर्म असा इक्विलिब्रियम दाखवायला. आता सुक्रोजची तुलना करा, सुक्रोजमधला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्हीचे ॲनोमेरिक कार्बनमध्येच ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार झाला होता. इथं एकाचा ॲनोमेरिक कार्बन आणि एकाचा C4 कार्बन म्हणजे त्याचा ॲनोमेरिक कार्बन ओपन फॉर्म आणि रिंग फॉर्म असा इक्विलिब्रियम दाखवायला शिल्लक आहे. मग जेव्हा तो त्याचा इक्विलिब्रियम ओपन फॉर्म भले कमी असेल तेव्हा तो अल्डिहाइड ग्रुप असणार. आणि अल्डिहाइड ग्रुप तयार झाला की फिलिंग्स रिएजंट टॉलन्स रिएजंट त्या रिॲक्शन दाखवणार. म्हणजेच की इथं 1 ॲनोमेरिक कार्बन इज देअर इन डायसॅकराइड. आणि म्हणून हे दिस इज एन एक्झाम्पल ऑफ रिड्युसिंग शुगर. रिड्युसिंग शुगर फार महत्त्वाचं आहे. आता हे माल्टोसचं सांगितलं, डायसॅकराइड हे समजून घ्या पहिल्यांदा. म्हणजे लक्षात आलं का बघा की पहिल्यांदा मोनोसॅकराइड जे 2 आपण बघितले, मग ते बघणं, त्याचा अल्फा बीटा वगैरे ते समजून घेतलं की एक डायसॅकराइड समजून घ्यायला सोपं जातं, त्याच्यावरून दुसरे. आता माल्टोस सांगितल्यानंतर सेल्युबायोस त्याचं फक्त मी इथे एक्सप्लेन केलं तोंडी आणि तुम्ही नोट्समध्ये बघितलं तरी यायला पाहिजे. मी सांगणार बोर्डवर पण म्हणजे असं सोपं जातं, म्हणजे जायला पाहिजे असा अभ्यास करायचा असतो. लिंक एकापासून दुसरं, मग केमिस्ट्री म्हणून तर सोपी जाते जर असं केलं तर. आणि असं लिंकमध्ये त्यातलं बेसिक समजून त्यातले लिंक समजून न घेता केलं तर प्रत्येक एक्झाम्पल वेगळं वाटायला लागतं आणि ते अवघड वाटायला लागतं. आता सेल्युबायोसच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, ऑन हायड्रोलिसिस तिथं पण ग्लुकोज प्लस ग्लुकोज मिळतात, हे कॉमन झालं. फक्त काय आहे, दोन्ही ग्लुकोज मोनोसॅकराइडवाले ग्लुकोज हे बीटावाले आहेत, संपला विषय. म्हणजे जेव्हा सेल्युबायोसचं स्ट्रक्चर मी लिहिणार त्यावेळेला काय करायचं आहे, ग्लुकोज फक्त दोन्ही पण बीटावाले. म्हणजे आता समजा मला सेल्युबायोस लिहायचं असेल, माल्टोज दाखवला मी, आता मला सेल्युबायोस हा डायसॅकराइड आहे, तर मला काय करायला लागेल की त्याच्या ऑन हायड्रोलिसिस ऑफ दॅट डायसॅकराइड इट गिव्स 2 ग्लुकोज युनिट्स. पण मग माल्टोजपेक्षा तो कसा वेगळा आहे, तर ते 2 ग्लुकोज युनिट्स आहेत ते बीटावाले आहेत, बीटा डी ग्लुकोपायरेनोस. जसं माल्टोस ऑन हायड्रोलिसिस गिव्ह ग्लुकोज प्लस ग्लुकोज, पण ते दोन्ही अल्फावाले आहेत, बीटावाले आहेत. म्हणजे काय, याचा अर्थ काय बरं, हे असंच लिहिणार, फक्त बीटावाले असणार आहेत म्हटल्यानंतर सेल्युबायोससाठी. तर इकडं बीटावाला जर लिहायचं असेल तर इथं फक्त OH ग्रुप ॲनोमेरिक कार्बनचा बाकी सगळं तिसरा कार्बन आणि बाकी सगळं तसंच ॲनोमेरिक कार्बनचा बीटावाला असणार आहे. याचा अर्थ काय असणार आहे बरं, OH ग्रुप इथंच करून दाखवतो मी.
म्हणजे तुम्ही तसं ते रफ पेज करायचं, तसं शिकायचं. पहिली गोष्ट माल्टोज शिकल्यानंतर सेल्युबायोस कसा सोपा जातो हे मला सांगायचं. ते परत सेपरेट पुसून लिहून शिकवता येतेच की, पण ते शिकल्यानंतर हे कसं सोपं आहे. तर माल्टोज व्यवस्थित शिकल्यानंतर सेल्युबायोसमध्ये काही नाही, सेम ग्लुकोज प्लस ग्लुकोज. याचा अर्थ त्या दोघांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज दाखवायचे, पण तिथले ग्लुकोज आहेत ते बीटावाले आहेत. म्हणजे काय, बाकी सगळं सेम. ॲनोमेरिक कार्बनचा OH प्लेनच्या अबाव, ॲनोमेरिक कार्बनचं द OH ऑफ ॲनोमेरिक कार्बन शुड बी अबाव द प्लेन, नाही का. रिंगमधले ॲटम्स आहेत ते प्लेनमध्ये दाखवतो हायवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये. आणि इथं पुन्हा सेम काय आहे, C1 C4 हे सेम आहे. इथं पण सेम. याचा एका कुठल्या तरी एकाचा, म्हणजे समजा याचा म्हणून याचा ॲनोमेरिक कार्बनचा OH आणि त्याचा C4 कार्बनचा OH. त्याच्यामध्ये फक्त आता मग एक ॲनोमेरिक कार्बनचा OH अबाव द रिंग आहे आणि C4 कार्बनचा OH बिलो द आहे. त्यामुळे तो लिहिताना, रिंग लिहिताना तेवढाच एक पॉईंट सांगतो बघा. हा वरती OH आणि तो खालती OH, हा C1 म्हणूया आणि हा C4 म्हणूया. हे सेपरेट पण दाखवणार, पण नुसतं सांगितलं तरी याच्यावरून ते आपण करून बघितलं पाहिजे. जसं की सांगणार नाहीत, होमवर्क सांगितलं असं समजून, आणि मग परत लेक्चर बघायचं, असं मला म्हणायचं. तर त्या अभ्यासाला, शिकण्याला आणि शिकवण्याला काहीतरी मजा आहे. त्यासाठी तर असं शिकावं, बेसिक लिंक समजून घेऊन. म्हणून तर MCQ टाईपची एक्झाम्स, म्हणजेच MST CET नीट वगैरे एक्झाम्स यासाठी आल्या. हे सोडून आणि वेगळं काहीतरी शिकण्यासाठी आलेले नाही आहे. तर एकाचा OH वरती आणि एकाचा खाली आहे आणि त्यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार होतात. तर ते दाखवण्याची पद्धत मग कशी आहे, एक असं दाखवतात, अशी लाईन काढतात आणि असं करतात. दाखवण्याची पद्धत, रिप्रेझेंट करण्याची. बाकी हे इकडे एक ग्लुकोज युनिट, इकडे एक ग्लुकोज युनिट. मग अशी काय केलं होतं आपण, दोन्हीचे पण खाली होते, नाही का. दोन्ही हे आता मी बदलले, दोन्हीचे पण खाली होते. त्यावेळेला हे असं दाखवलं होतं. हा माल्टोस आहे. माल्टोसच्या ऐवजी आपण आता काय केलं, बिटावाला, आणि हा बिटावाला. म्हणजे काय करायचं होतं, फक्त इथं चेंज करायचं. ॲनोमेरिक कार्बनचा OHचा अबाव द प्लेन, मग याचा OH अबाव द प्लेन आणि C4वाल्या कार्बनचा OH बिलो द प्लेन आहे. मग त्यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार होणार आहे म्हटल्यानंतर ते असं कोणी तिरकी लाईन वगैरे दाखवण्याची पद्धती आहेत, पण ॲक्च्युअल दाखवण्याची पद्धत काय आहे, तो अबाव द प्लेन आणि तो बिलो द प्लेन म्हणून अशा पद्धतीने हा वरती होता OH आणि हा खाली होता. त्यांच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन तयार, हे असं दाखवायची पद्धत आहे. म्हणजे कॉर्नर म्हणजे कार्बन वगैरे असं काहीतरी, ते पूर्वी आपण जे शिकतो रुटीन केमिस्ट्रीत तसं काही अर्थ लावू नका. एवढाच चेंज झालं सेल्युबायोस. आता आणखी एक गंमत त्याच्या पुढची सांगून ठेवतो बघा, अभ्यास करणाऱ्याला इंटरेस्ट येतो. मग अशी इथं काय होतं बरं, अल्फा म्हणजे हा माल्टोस 2 दाखवलं होतं. हे दोघांच्यामध्ये 2 अल्फावाले ग्लुकोजमध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज माल्टोस. 2च्या ऐवजी मेनी असतील, म्हणजे 2 युनिट्सपासून हे दाखवलं, याच्या आधीचे अल्फावाले OH खाली होतं. त्याच्याऐवजी मेनी घेतले, समजा एक उदाहरण म्हणून एक 10 घेतले आपण. अल्फावाला ग्लुकोज, अल्फावाला ग्लुकोज, अल्फावाला ग्लुकोज, अल्फावाला ग्लुकोज. आणि याचा जसा C1 C4 तसं याचा C1 आणि तिसऱ्याचा C4, त्याचा C1 C4 असं जर मेनी युनिट्स दाखवले, ज्याला स्टार्च, स्ट्रक्चर बघून घाबरतात उगतच. आणि हे जे याच्यापासून तयार होणार आहे, दोघांच्यापासून सेल्युबायोस, मी फक्त अरेंजमेंट केली, असंच असणार आहे ते युनिट. फक्त एकाचा OH वरती आणि एकाचा खाली आहे, त्यामुळे दाखवण्याची पद्धत फक्त ती शिकून घ्यायची. मेनी युनिट्समध्ये सेल्युलोज, म्हणजे मुद्दा काय आहे ते सेपरेट लिहून बोर्डवरती वेगळ्या लेक्चरमध्ये दाखवतो हे सगळं. पण एक व्यवस्थित शिकल्यानंतर पुढचं कसं सोपं जातं याचा अंदाज दिला. आणि पुढचं सांगणार नाही असं समजून तुम्ही ते रफ वर्क करा, काढून बघा. त्यानंतर स्टार्चचं मी काय बोललो ते पण करून बघा, सेल्युलोज करून बघा, स्वतः नोट्समधून समजते का बघा लेक्चर बघण्यापूर्वी. अभ्यास करण्याची पद्धत, कॅपॅसिटी स्वतःची वाढवा, त्यासाठी चाललं आहे. आणि म्हणून मग स्टार्च तसं त्याच्यापासून त्याचं मेनी युनिट्स दाखवले डायसॅकराइडच्या ऐवजी सेल्युलोज. म्हणजे स्टार्च आणि सेल्युलोज याच्यामधला फरक कळला का. म्हणजे आपण जो मेज, मका, स्वीटकॉर्न सूप वगैरे त्याचं हायड्रोलिसिस केलं तर अल्फावाले ग्लुकोज मिळतात. आणि कापूस किंवा बाकीचं झाडाचं कापूस किंवा असा जे वुडन मटेरियल ते सेल्युलोज म्हणतो आपण, त्याच्या हायड्रोलिसिस केलं तर बीटावाला. तर अल्फावाल्याचं हायड्रोलिसिस इझी आहे म्हणून तर आपण
स्टार्च ग्लुकोजचा सोर्स, एनर्जी सोर्स म्हणून खातो. ओके, बटाटा वगैरे. तेच आपण कापूस खाल्ला तर पचत नाही, कारण का त्याचे हायड्रोलिसिस आपल्या शरीरामध्ये होऊ शकत नाही. म्हणून तो फायबर मटेरियल महत्त्वाचं आहे. फायबर मटेरियल ॲब्सॉर्ब करून ठेवतं वॉटर आणि डायजेस्ट होत नाही, पण ते वॉटर मग ते आपल्या डायजेशनला मदत, फायबर सप्लिमेंट म्हणतात. जास्तीत जास्त सेल्युलोसशी रिलेटेड असतं ते. सेल्युलोस पण हायड्रोलिसिस व्हायला लागलं तर आपण माणूस या फॉर्ममध्ये राहणार नाही. मग तसा पण विचार करा. सेल्युलोसची हायड्रोलिसिस करण्याची एन्झाईम्स इव्होल्युशन ऑफ लाईफमध्ये जर बघितलं तर काही प्रमाणामध्ये गाढवामध्ये असतं, डॉंकी. त्यामुळं काही प्रमाणामध्ये, त्यामुळं गाढव कागद खातं, कारण सेल्युलोस ते हायड्रोलिसिस होऊन त्याचं ग्लुकोज तयार होतं. त्यामुळं गाढव कागद खातं म्हणजे त्याची ऑर्गॅनिक केमिस्ट्री चांगली आहे. गाढव आहे म्हणून खात नाही. आपण कागद खाल्ला तर ते तसंच बाहेर येणार. फायबर आपल्याला पण गरजेचं आहे, पण ते ग्लुकोजसाठी नाही, पाणी ॲब्सॉर्ब करून डायजेशन होऊन सगळं व्यवस्थित खाली येण्यासाठी पोटातून. तर असा मुद्दा आहे. आता जे आपण एक डायसॅकराइड बघितला पहिल्यांदा, याच्या आधीच्या लेक्चरला आपण सुक्रोज बघितला, त्यानंतर माल्टोज बघितला. माल्टोजवरून सेल्युलोबायोस डायसॅकराइड तुम्हाला करता आला पाहिजे. आणि दोन्हीमधला फरक फक्त इथं तो का, आणि हे रिड्युसिंग शुगर्स आणि ते नॉन रिड्युसिंग तसं का, हे सगळं सांगितलं. पुन्हा पुन्हा बघा व्यवस्थित, त्याच्यावरून पुढचा पण अभ्यास करा नोट्स आणि टेक्स्टबुकमधून. आणि पुढचं लेक्चर मी सेपरेट करतोच आहे परत. थँक्यू.